गौरी सांग 201. 201 bill reserved for consideration. 208. Rules of procedure. बिल रिझर्व फॉर कन्सिडरेशन. 201 49 चं एक आर्टिकल. protection of monuments and places of objects of national importance. संविधान जगण्याच्या वाटेवरचा हा आयुष्य ग्रंथ. संविधानातील सर्वच्या सर्व कलम मुखोद्गत असणारे विधिज्ञही फारच कमी. पण ही 11 वर्षांची गौरी पहा. नागपूरमधल्या गौरी कोढे या कन्येने चक्क भारतीय संविधानातील 395 कलम तोंडपाठ केली आहेत. एवढंच नाही तर कुठल्या क्रमांकावर कोणतं कलम आहे हेही ती अचूक सांगते. विशेष म्हणजे संविधानातील 395 कलम लक्षात ठेवणं कठीण असल्यामुळे बरेच जण संविधानाची प्रतच आपल्या जवळ ठेवतात. मात्र या गौरीनं अनेकांच्या भुवया उंचावतील अशी कामगिरी केली आहे. इंडियात कसा त्याचा राज्यकारभार कसा चालते ते मला जाणण्याची इच्छा होती. किती वर्षापासून सुरू, कुठल्या वर्गापासून स्टार्ट? 5th. आणि आता समजा तुला किती कलम पाठ आहेत आणि कशा पद्धतीने ते तू लर्न करते? मला 395 कलमे पाठ आहे आणि आर्टिकल्स पाठ आहे आणि मला माझ्या आईपासून इन्स्पिरेशन भेटलं. मी लर्न कसं करते? लर्न टेक्निकनी, डायमंड्स, मेमरी अँड माइंड टेक्निक. भारताचं संविधान प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी सर्वोच्च आहे आणि या संविधानात असलेल्या कलमातून नागरिकांचे हक्क, अधिकार आणि कायदे लक्षात ठेवण्यासाठी तिच्या आईने विकसित केलेल्या तंत्राचा वापर केला आणि अवघ्या 3 महिन्यात गौरीने ही 395 कलम तोंडपाठ केली आहेत. गौरी 10 वर्षाची असताना तिने आईला संविधान वाचताना पाहिलं आणि त्यातूनच तिला आवड निर्माण झाली. विशेष म्हणजे तिच्या या आकलन क्षमतेचं जागतिक पातळीवर कौतुक होतंय. अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या गौरीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानाचा तुरा खोवलाय. तिच्या या कर्तृत्वाचा तिच्या आई वडिलांनाही सार्थ अभिमान वाटतो. मी जेव्हा हा संविधानचा टॉपिक लर्न करत होती, बाजूला गौरी तिच्या शाळेचा अभ्यास करत होती. तर मी लर्न केलं आणि मेमराईज करून आठवत होती. त्याच वेळेस मी मध्ये अटकली. मध्ये अटकल्यानंतर तिने म्हटलं की या नंबरवरती हे आहे, 24 नंबरवरती हे आर्टिकल्स आहे. तर मी म्हटलं मी तर तुला शिकवलं नाही, तू मला कसं काय सांगितलं? तर तिने मला म्हटलं की जेव्हा तू लर्न करत होती, वाचत होती, ऍट द सेम टाइम मी सुद्धा लर्न करत होती. आणि मी सुरुवात केली, काही दिवसांनी ती स्वतः मेमराईज करायला लागली. पहिलेच इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते एवढं किचकट आणि त्याच्यात ते करते, मला असं वाटलं की ठीक आहे करताय तर करू द्या. पण जेव्हा हे तिला इंडिया बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये तिचं नाव झालं तर मलाही त्या दोन्ही मायलेकीचं खूप कौतुक वाटलं. मुलांवर कोणत्याही गोष्टीचं बर्डन न टाकता त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन दिलं तर देशाला प्रतिभावंत मुलं मिळायला वेळ लागणार नाही. अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.